पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारतानं शाश्वत विकासाकडे वाटचाल सुरू केली आणि त्यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांचा भारतीय बाजाराकडे ओढा वाढल्याचं गेल्या वर्षभरात पाहायला मिळालं. दोन 2025 हे वर्ष भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं ठरलंय. जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून गेलाय. भारत प्रगती करेल की नाही हा मुद्दा कधीच मोडीत निघालाय, तर भारत किती वेगाने विकसित होणार याची चर्चा सुरू झाली आहे. खरं तर एकीकडे जगात आर्थिक आणि धोरणात्मक उलथापालथ होत असतानाच भारताने आर्थिक क्षेत्रात सुसंगत आणि धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. विशेष म्हणजे त्यामुळे जागतिक बँकेलाही भारताची दखल घ्यावी लागली आहे. सामाजिक समानतेत भारताने चीन आणि G20 देशांनाही मागे टाकलंय. सामाजिक संरक्षणात सुद्धा भारताने 19% 2025 मध्ये 64.3% मजल मारली आहे. जवळजवळ 2 दशकांनंतर S&P ग्लोबलने भारताचं क्रेडिट रेटिंग BBB वरती अपग्रेड केलंय. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या UPIला जगातील सर्वात मोठी रिअल टाइम पेमेंट प्रणाली म्हणून मान्यता दिली आहे. गेल्या 2 दशकात केंद्र सरकारच्या धाडसी निर्णयामुळे विकासाला गती मिळाली आहे. त्यामुळे भारताने जगभरात आपला ठसा उमटवलाय. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी भारताला जागतिक विकासाचं प्रमुख इंजिन म्हणून गौरवलंय. तर डिजिटल स्किल्समध्ये भारताने कॅनडा आणि जर्मनीच्या पुढे झेप घेतली आहे. QS वर्ल्ड फ्युचर स्किल्स इंडेक्सने ते अधोरेखित केलंय. एवढंच काय, पण जागतिक बँकेने भारताच्या गरिबी हटाव धोरणाचीही प्रशंसा केली आहे. भारताने एका दशकात 17.1 कोटीहून अधिक लोकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढलंय. सोबतच शाश्वत विकासात भारताने मोठी कामगिरी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.